नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आम्ही इथं शिंदोळ शिवारात आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपला नैसर्गिक शेती अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अंतर्गत शिंदोळ क्रांती नैसर्गिक शेती गट हा तयार झालेला आहे। याच्यामध्ये जवळजवळ 50 शेतकरी आहेत आणि 50 शेतकऱ्यांना आपण प्रथम वर्षाला दशपर्णी अर्क तयार करणे, बीजामृत, जीवामृत यासाठी ड्रम दिलेले होते। यात 200 लिटरचा आहे आणि 100 लिटरचा आहे। त्यापैकीच आपले एक लाभार्थी आहेत भूषण आधार सोनवणे शिंदोळचे। तर त्यांनी आपल्याला त्यांच्या शेतामध्ये काय काय प्रयोग केलेत याबद्दल ते आपल्याला थोडीशी माहिती देतील। तर दादा तुमचं नाव वगैरे सांगा। भूषण आधार सोनवणे, राहणार शिंदोळ। ओके, आता आपण काय काय तयार केलं आपल्या शेतामध्ये सध्याला? परत जीवामृत वगैरे ते चालूच असतं माझं। हो. परत ह्युमिक ॲसिड बनवलं तुम्ही मातीमध्ये माठ पुरून, ते पण सोडलं गेलं आधी एक वेळेस। बरोबर। तर आता आपण सर्व आता नैसर्गिक शेतीमध्येच आता सध्या आपण वळलेलो आहे। कापसावर वगैरे सर्व त्याच फवारण्या वगैरे असतात। बरोबर। तर मग ह्युमिक ॲसिड तुम्ही कसं बनवलं ते आम्हाला थोडंसं एक शॉर्टकटमध्ये सांगा। एक हंडा घेतला होता मी, म्हणजे 15 लिटर पाणी व्हायला असा माठ होता तो। तो मातीत पुरला सावलीमध्ये, भात वगैरे टाकला त्याच्यात। 7 दिवस तो हौदला तसाच मातीमध्ये पूर्ण पॅक केलेला होता। 7 दिवसांचा तो पाण्यात मिसळून शेतामध्ये सोडला होता। त्याचं काही तुम्हाला रिझल्ट आहे का? बस चांगला रिझल्ट। म्हणजे असं देण्याचं प्रमाण कसं असतं आपलं? मी ते 2 एकरामध्ये 200 लिटरचा ड्रम सोडला होता। बरं, म्हणजे तयार केलं त्याचं काय कसं पाहिजे तुम्हाला जाणं? त्याच्या 15 मूळ वगैरे चांगल्या वाढतात त्याच्याने। बरं, आणि दशपर्णी अर्क वगैरे ते पण वापरतात? हो। बरं, तर या प्रकारे आपले जे भूषण सोनवणे आहेत त्यांनी प्रयोग केलेला आहे सेंद्रिय शेतीमध्ये आणि त्याचे त्यांना चांगलेच परिणाम भेटलेले आहेत। तरी भविष्यात पण आणखी शिंदोळचे शेतकरी जे आहेत ते नैसर्गिक शेतीमध्ये जे आपले नैसर्गिक निविष्ट आहेत ते बनवणार आहेत भविष्यात। धन्यवाद।